नमस्कार मंडळी. मी रोशनी कांबळे म्हात्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे. आज आपण एकत्र आलो आहोत महान योद्धा, अद्वितीय राजा आणि लोकनेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ एक राजा नव्हे, तर नीतिमत्ता, धैर्य आणि स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे एक अद्वितीय व्यक्तिमत्व. अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला आणि पुढे हिंदवी स्वराज्य उभारले. त्यांच्या पराक्रमाची कथा ऐकल्या की आपल्या हृदयात गौरव आणि प्रेरणेची भावना निर्माण होते. आजच्या विशेष वाचन सत्रात आपण महाराजांच्या जीवनातील काही प्रेरणादायी कथा वाचणार आहोत, ज्या केवळ इतिहास नाही, तर आजही आपल्याला शिकण्यासारखं खूप काही देतात. जसे शिस्त आणि धैर्य, रणनीती आणि दूरदृष्टी, इतरांप्रती आदर आणि समानता. आजच्या विशेष सत्राचे संचालन करणार आहे पूजा देसाई, जी आपल्याला महाराजांच्या जीवनातील या प्रसंगाची सफर घडवणार आहे. तर मग तयार आहात ना? जय शिवाजी, जय भवानी. नमस्कार. वाचन सत्राचा आपण सुरुवात करायच्या आधी एक 4 ओळी पोवाड्या मी गाणार आहे. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करुण प्रारंभे. डफावर थाप तुंतुण्याचा, डफावर थाप तुंतुण्याचा, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूच गातो गुणगान, जी जी जी. शिवप्रभूच गातो गुणगान, जी 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 जी. वाचायला सुरुवात करते. सगळ्यांना माझा आवाज ऐकू येतोय? तुम्ही आज गोष्ट सांगणार आहात? हो. ठीक आहे. ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशहा शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजी राजांच्या जहागिरीचे गाव पुणे. विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराग करून टाकले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तर तिकडे विहीर. शहाजी राजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले. अशातच जिजाबाई गरोदर होत्या. तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न उभा राहिला. शहाजी राजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला. त्याच्या 4ही बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजी राजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले आणि ते मुघलांवर चालून गेले. आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551, म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता. अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदी आनंद झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्षे फार धावपळीत गेली. पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवत लावत, शिवबांना जवळ घेत, मायेनी कुरवाळत. त्यांना
रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी नामदेवांचे, कधी ज्ञानेश्वरांचे, तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे. जिजाबाई साधू संतांच्या चरित्रातल्या गोष्टीही सांगत. त्यातूनच त्यांच्या ठिकाणी साधू संतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधी कधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदा भाकर आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातली पाखरे. ती पोपट, कोकिळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले बनवणे, हेच त्यांचे छंद. लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवरायही त्या मुलांबरोबर हेच खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे. शहाजी राजे निजामशाहीत परतले खरे, पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही. कारण खुद्द निजामशहाच हलक्या कानाचा होता. त्यामुळे दरबारात कारस्थाने आणि हेवेदावे यांना ऊत आला होता. शहाजी राजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले. मुघल बादशाह शहाजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली. दरम्यान वजीर फतेखानाने मुघलांशी आतून हातमिळवणी करून निजामशहाचीच हत्या केली. निजामशाहीत अंधाधुंदी माजली. फतेखान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर त्याची बक्षिसी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला. तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार? त्यांची शक्ती अपुरी पडू लागली. तेव्हा नाईलाज होऊन 1636 साली त्यांनी मुघलांशी तह केला. शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता, म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न तडीस गेला नाही. परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकात आत्मविश्वास निर्माण झाला. शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापण्याच्या कार्यात उपयोगी ठरला. शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुघल आणि आदिलशहा यांनी वाटून घेतला. शहाजीराजांची पुणे सुप्याची पूर्वापार जहागिरी आदिलशाही राज्यात आली. तेव्हा आदिलशहाने तीच जहागिरी आपल्या वतीने त्यांना परत दिली. आता शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली. आदिलशहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले. शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते. आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिवबांची धावपळ चालू असायची. त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानी पडत. पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्थपणा मिळाला. लवकरच आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांची राज्य जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ व शिवराय यांची पुणे जहागिरीकडे रवानगी केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर शहाजीराजांनी हत्ती, घोडे, पायदळ, खजिना, ध्वज तसेच विश्वासू प्रधान, शूर सेनानी आणि विख्यात शिक्षक यांना धाडले.
पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. तेथे 1645 साली एक विलक्षण घटना घडली. शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यांमधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तेथे जमली होती. शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता. त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कळकळीने म्हणाले, "गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातली एक गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला येथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. सर्व कसे अगदी छान चालले आहे. पण गड्यांनो, मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्याच्या ओंजळीनेच आपण पाणी प्यावे का? आपल्या चारही बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात. आपली माणसे या युद्धात नाहक बळी पडतात. आपल्या मुलखाची धूळधाण होते आणि इतके सोसूनही आपल्या पदरी काय, तर गुलामगिरी. आपण हे किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे? सांगा, वतनांच्या लोभाने आपण हे असेच चालू द्यायचे का?" शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले. त्यांच्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले. त्यांना नवीच दृष्टी मिळाली. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, "बोला राजे, बोला. आपला मनोदय सांगा. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत." "हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. आमचे प्राणही देऊ." ते सारे तेजस्वी तरुण एका आवाजात बोलले. मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले. एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले, "गड्यांनो, आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे. आपले हे ध्येय म्हणजेच हिंदवी स्वराज्य. तुमचे, माझे, साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्यांची गुलामगिरी आता नको. उठा, या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार." सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले. हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया. शिवराय शेवटी निश्चयाने बोलले. रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले, ते स्वराज्याच्या आणाभाका घेऊनच. शिवरायांचे मन उचंबळून आले. ते पुण्यात येताच तडक लाल महालात मातोश्रींकडे गेले. घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला. त्या माऊलीला धन्य धन्य वाटले. आपण मनी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार, अशी आशा, असा विश्वास त्यांना वाटू लागला. शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले. मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करावी, डोंगरातील आडमार्ग शोधावे, खिंडी, घाट, चोरवाट्या निरखाव्यात, असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. शिवरायांनी मावळ्यांची अंतःकरणे जिंकून घेतली. तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले. शिवरायांसाठी जगायचे आणि त्यांच्यासाठीच मरायचे, असे ते मानू लागले. आता शिवरायांच्या हालचालींना उधाण आले. समुद्राला भरती यावी अगदी तसे. शिवरायांनी पुण्याभोवती सर्व कोट, किल्ले आपल्या सवंगड्यांसह
बारीक नजरेने न्याहाळले. चोरवाटा, भुयारे, तळघरे, दारुगोळा, हत्यारे आणि शत्रूच्या फौजांची ठाणी यांची खडानखडा माहिती मिळवली. 12 मावळात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. त्यांना आपल्या वतनाचा विलक्षण लोभ होता. वतनासाठी ते आपापसात भांडत. या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात आहे हे शिवरायांनी ओळखले. त्याला आळा घालायचे त्यांनी ठरवले. शिवराय देशमुखांच्या गावांना भेटी देत, त्यांची समजूत घालत, स्वराज्याच्या ध्येयाने त्यांना भारून टाकत. शिवरायांनी त्यांना गोड शब्दांनी आपलेसे केले. पण काहींनी दांडगाई केली. त्यांनाही शिवरायांनी वठणीवर आणले. मराठ्यांचे आपापसातले झगडे त्यांनी थांबवले. जो तो त्यांना धन्यवाद देऊ लागला. मावळ खोऱ्यातील झुंजारराव मरळ, हैबतराव शिळमकर, बाजी पासलकर, विठोजी शितोळे, जेधे, पायगुडे, बांदल इत्यादी देशमुख मंडळी शिवरायांचा शब्द मानू लागली आणि मावळात स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला होता. शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती. प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णु विष्णू वंदिता शाहसुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे असे सांगणारी ती राजमुद्रा म्हणजेच स्वराज्याच्या स्थापनेचा संकेतच होता. त्या काळात राजमुद्रा बहुधा फारसी भाषेत कोरलेल्या असत, पण शिवराजांची मुद्रा संस्कृत भाषेत होती. स्वराज्य हवे तशी स्वभाषा हवी, स्वधर्म हवा, त्याबरोबरच दुसऱ्या धर्माचा द्वेषही नको. शिवरायांनी आपला कारभार लोककल्याणासाठीच सुरू केला आहे हे साऱ्या मावळ्यांच्या चटकन लक्षात आले. विजापूरच्या दरबारातली गोष्ट. शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला. दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले. एक एक गाजलेले समशेर बहाद्दर दरबारात हजर होते. आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबीण जातीने दरबारात हजर होती. दरबारापुढे महत्वाचा प्रश्न होता. शिवाजीचा बिमोड कसा करायचा? बडी साहेबीण हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला. सांगा, कोण आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला? दरबारात शांतता पसरली. जो तो आपल्या जागी चुप बसला. शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार? जो तो एकमेकांकडे बघू लागला. एवढ्यात धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला. त्याचे नाव होते अफजल खान. तपकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला, शिवाजी? कुठला शिवाजी? त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी आणतोच आणतो. अफजल खान म्हणजे विजापूर दरबाराचा भारी सरदार, तुफान ताकदीचा, पोलादी पहार हातांनी वाकवणारा, भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा. अशा अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला. सारा दरबार खुश झाला. दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले, आता शिवाजी कसला जिवंत राहतो. थोड्याच दिवसात विजापूर दरबारात साखळ दंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार. अफजल खान मोठ्या ऐटीने थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला. त्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज व लढाईचे सामान घेतले. यापूर्वी अफजल खान 12 वर्षे वाईचा सुभेदार होता.
त्यामुळे त्याला त्या मुलखाची चांगली माहिती होती. मोठ्या घमेंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला. शिवराय त्यावेळी राजगडावर होते. त्यांना अफझल खान चालून येत आहे ही बातमी कळली. स्वराज्यावर मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले. पण ते डगमगले नाहीत. त्यांनी विचार केला, खान कपटी, त्याची फौज मोठी, आपले राज्य लहान, आपले सैन्य लहान. उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही. त्याच्याशी युक्तीनेच सामना दिला पाहिजे. ते जिजामातेशी सल्लामसलत करून तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केले. शिवराय प्रतापगडाकडे गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला. त्याला माहीत होते, प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही, कारण तो किल्ला होता डोंगरात. भोवताली घनदाट जंगल होते. वाटेत उंच उंच डोंगर होते. फौजेला जायला चांगली वाट नव्हती. तोफा चढवायला मार्ग नव्हता. शिवाय तेथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट. शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे म्हणून खानाने डावपेच खेळायला सुरुवात केली. तुळजापूर, पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला. रयतेचा खूप छळ केला. हे ऐकून तरी शिवराय प्रतापगड सोडतील आणि बाहेर येतील असा खानाचा डाव होता. शिवरायांनी खानाचा डाव ओळखला. त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही. तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला. प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्यांनी शिवरायांना निरोप पाठवला, तुम्ही माझ्या मुलासारखे, मला भेटायला या, आमचे किल्ले परत द्या, तुम्हाला मी आदिलशहाकडून सरदारकी देववितो. खान आपल्याशी कपटी डाव खेळतो आहे हे शिवरायांनी झटकन ओळखले. ते सावधगिरीने वागत होते. त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला. त्यांनी खानाला उलट निरोप पाठवला, खान साहेब, मी तुमचे किल्ले घेतले, पण मी अपराधी आहे, मला क्षमा करा. आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे, मला तिकडे येण्याची भीती वाटते. शिवरायांचा निरोप ऐकून अफझल खान हसला. वाह, बहुत खुशी, आपली दाढी कुरवाळत तो म्हणाला. त्याला वाटले, या अफझल खानापुढे शिवाजीची काय बिशाद. हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो. आपणच जावे. खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला. प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली. दिवस ठरला, वेळ ठरली. भेटीच्या वेळी दोघांनी आपल्याबरोबर एक एक सेवक आणावा आणि आपले 10 अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे असं ठरलं. महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करून घेतली. भेटीसाठी छानसा शामियाना उभारला. शिवराय फार सावधगिरीने वागत होते. त्यांनी आपल्या सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्या केल्या. जंगलात कोणी कुठे लपून राहायचे, काय करायचे याबद्दल त्यांना सूचना दिल्या. कडेकोट बंदोबस्त केला. खान कपटी आहे, शिवरायांनी त्याची भेट घेऊ नये असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले. पण शिवरायांनी खानाला भेटायचे नक्की ठरवले. भेटीचा दिवस उजाडला. सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले. थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली. पायात सुरवार चढवली, अंगात चिलखत घातले, त्यावर जरीचे कुडते व अंगरखा घातला. डोक्यास जिरटोप घातला, त्यावर मंदिल बांधला. डाव्या हाताच्या बोटात वाघ नखे चढवली. त्याच हाताच्या अस्तनीत बिचवा लपवला. सोबत पट्टा घेतला आणि शिवराय खानाच्या भेटीसाठी तयार झाले. बाहेर सरदार उभे होते. शिवराय त्यांना म्हणाले, गड्यांनो, आपापली कामे नीट करा, भवानी आई यश देणार आहे. पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका.
संभाजीराजांना गादीवर बसवा. मासाहेबांच्या आज्ञेत वागा. स्वराज्य वाढवा. रयत सुखी करा. आम्ही निघालो. शिवराय निघाले. बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि जिवाजी महाला, संभाजी कावजी, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सिद्दी इब्राहिम इत्यादी 10 अंगरक्षक होते. खान शिवरायांच्या आधीच शामियानात येऊन बसला होता. मनोराज्य करत होता. त्याच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याचा हत्यारबंद शिपाई उभा होता. खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले, शिवाजीराजे आत काय येत नाहीत? वकील म्हणाला, ते बडा सय्यदला भितात, तेवढा त्याला दूर करा. तो दूर गेल्यावर खान उठून म्हणाला, या राजे, भेटा आम्हाला. महाराज सावध होऊन पुढे झाले. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. धिप्पाड खानापुढे शिवराय ठेंगणे होते. शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीपर्यंत आले. त्या सरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांना कुशीत कट्यारीचा वार केला. शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टर्कन फाटला, पण त्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले. त्यांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनखांचा मारा केला. डाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला बिचवा उजव्या हाताने काढून त्यांनी तो खानाच्या पोटात मारला. खान कोसळला. एवढ्यात त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला. त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला, पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका घावात त्याला ठार केले. ती खणाखणी ऐकून बडा सय्यद शामियानात घुसला. तो शिवरायांवर वार करणार एवढ्यात जिवाजी महाला धावून आला. बडा सय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महालाने एका घावात त्याला ठार केले. होता जीवा म्हणून वाचला शिवा, अशी म्हणच पुढे रूढ झाली. विजयी शिवराय गडावर गेले. इशाऱ्याची तोफ झाली. शिवरायांचे सैन्य इशाऱ्याची वाटच बघत होते. त्यांचे सैन्य फौजेवर तुटून पडले. खानाच्या फौजा बेसावध होत्या. त्यांना पळायलाही वाट सापडेना. मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुव्वा उडवला. अफजल खानाचा मुलगा फाजल खान कसाबसा निसटला आणि विजापूरला पोहोचला. विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी हा हा म्हणता धुळीस मिळवला. शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले. त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडे कपारीतून घुमू लागले. या आणि अशा अनेक प्रसंगांमधून आपल्याला लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे महाराजांची दूरदृष्टी, शत्रूची चाल अचूकपणे ओळखण्याची ताकद आणि त्यांचा गनिमी कावा. शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे असे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. नमस्कार. मला वाटतं रोशनी तू ओके, खूपच छान. सगळ्यांना आवडली असेल ही कथा आणि ह्याच्यावर आपण आपल्या वर्गामध्ये प्रश्न विचारू. तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते तुम्ही विचारा आणि आपण याच्यावर चर्चा पण करू शकतो. आज एकाला आपण अप्रिशिएट मिहिकाने आज शिवजयंतीच्या निमित्ताने खूप छान असा पेहराव केलेला आहे. सुंदर अशी मला वाटतं नऊवारी नेसली आहे. नऊवारीच आहे. हा, खूप सुंदर दिसते मिहिका, खूप छान. 2च मिनिटं राहिली आहेत. हा. तर आपण आपल्या या वाचन सत्राची सांगता करूया छत्रपती शिवाजी महाराज यांची गारद घेऊन. तर मी सर्वांना जे पण उपस्थित आहे विनंती करते, तुमचा उजवा हात म्हणजे राईट हँड तुमच्या हृदयापाशी ठेवा. ओके, असं
उजवा हात राईट हँड हृदयापाशी हार्ट हृदय आणि म्यूट असू रिजॉईन द्या. करायचंय का? सॉरी. नाही, होय. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेशित, न्यायलंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवंतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 राजा शिव छत्रपती महाराज की जय. जय राजा शिव जय. छत्रपती महाराज की जय. जय राजा शिव छत्रपती महाराज की बोला. जय. जय. जय तर हे वाचन सत्र आवडलं असेल अशी आशा करतो. आणि तुझ्या तुला काही विचारायचं झालं. जय. एंडच होती ऍक्च्युली मिनिट मीटिंग. एंडच होत आहे. पण हा. ओके. तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. फीडबॅक आवडेल. आवडेल. हो, फीडबॅक आवडेल द्यायला ग्रुपवर कुठेही. हाय पार्थ दादा. रुही. चला ठीक आहे, संपवूया आपण आजच्या वाचन सत्राची सांगता करूया. नमस्कार. सर्वांना शुभरात्री.